स्पर्धा परीक्षा म्हणलं की बुद्धिमत्ता, आणि बुद्धिमत्तामध्ये या डायग्राम बघितलं की असं वाटतं की याचं क्षेत्रफळ घनफळ काही काढायचं नाही, तर एकूण त्रिकोणांची किंवा चौकोनांची संख्या काढायची आहे. तर याच्यावर असे भरपूर सारे प्रश्न आहेत, पण आज थोडक्यात एकदम जे डिफिकल्ट लेवलचे प्रश्न आहेत ते आपण बघणार आहे. ठीक आहे. तर त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की हे पिरॅमिड टाईपचं पण आहे, जे एक्झामला आलेलं आहे. संभाजीनगर 2024 ला पण प्रश्न आलेला आहे, आणि त्याच्यानंतर अकोला 2023 ला पण प्रश्न आलेला आहे. राईट. आता एवढे सगळे त्रिकोण मोजणं शक्य नाही ना, पण तरी बघूया आपण. असं तुम्ही जर थांबलं तुम्हाला कळलं. आणि आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला स्पेशल पोलीस भरती अंकगणित बॅच जी आहे ती फक्त ना फक्त 99 रुपयामध्ये. राईट. आणि बाकी पेपर सेट आहेत. मुंबईचा पेपर 20 रुपयाला आणि टेस्ट सिरीज 99 रुपयाला. ओके. या गोष्टीसाठी जास्त वेळ घालायचं नाही आपल्याला. या टाईपचा प्रश्न, देन हा प्रश्न, आणि त्याच्यानंतर हा प्रश्न, म्हणजे मी मोजकेच काही पॅटर्न घेतलेले आहेत जे तुम्हाला अवघड वाटतात. आणि हा पॅटर्न हा आहे आपला पार्ट 1. बरोबर. आता पार्ट 2 मध्ये जर समजा तुम्हाला संपूर्ण डायग्राम पाहिजे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका बघा. राईट. तर सुरुवात करूया आपल्या सेशनला. एकदम सुरुवातीला घेऊया तगडा पॅटर्न घेऊया बघा. हा पॅटर्न घेऊया तगडा एकदम. राईट. तर मग आता बघा की तुम्हाला विचारलं की त्रिकोणांची संख्या काढा. आपल्याला काय जास्त खूप मेहनत घ्यायची नाहीये. 2 ठिकाणी हा प्रश्न आलेला आहे बघा. काय करायचंय आपल्याला, आपल्याला फक्त खाली नंबर टाकायचे. तर 1 2 3, 1 2 आणि 3 नंबर टाकायचे. तर मग 1 2 3 नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी जे आहे ते 1 ला 1 घ्या. नंतर या दोघांची बेरीज इथं घ्या. 1 अधिक 2 3 आहे. या दोघांची बेरीज 3 अधिक 3 6 आहे. राईट. समजलं नाही सर? थोडं मला फास्ट झालं बघा. बरं इथं बघ, 1 2 3 4 नंबर टाकले. 1 2 3 आणि 4. त्यानंतर काय करायचंय, पहिले नंबर जशाला तसा घेतला 1. 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 6 अधिक 4 10. क्लिअर आहे सर? प्लीज आणखी एकदा. ओके, नो प्रॉब्लेम. इथं बघा 1 2 आणि 3 इथं तसं प्रश्न आलेलाच आहे बघा. हा प्रश्न आलेलाच आहे. ओके. मग आता बघा काय करायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही मांडणी केली, मांडणी केल्यानंतर 1 2 3 नंबर मांडले. 1 ला 1 घेतलं, 1 अधिक 2 3 घेतलं, 3 आणि 3 किती झाले? तर 6 झाले. मग आता या सगळ्यांची बेरीज करा. 6 आणि 3 9 1 10. 6 आणि 3 9 1 10. सर उत्तर 10 आहे का? नाही बाळा, उत्तर 10 नाहीये. आपल्याला काय करायचं आता की 1 सोडून एकाची बेरीज करायची. जसं की 10 घेतलं, 10च्या नंतर 6 नाही घ्यायचं, तर 10च्या नंतर 6 कट केलं आणि 1 सोडून 1 घेतलं. मग 10 अधिक 3 उत्तर किती आहे? 13. उत्तर आहे 13. आणि मग इथं पण सेम त्याच टाइप मध्ये सगळ्यांची बेरीज करा. 10 6 16 3 19 आणि 1 किती आहे? 20. आणि मग 1 सोडून एकाची बेरीज करा. 20 अधिक 6 अधिक 1, तर उत्तर किती आहे? 27. उत्तर आहे तुमचं 27. आणि मग या टाइपचा प्रश्न, सेम प्रश्न आलेला आहे बघा. अकोला 2023 ला हा प्रश्न आलेला आहे. आणि चेक करू शकता की लेवल खूप भयंकर आहे बघा. लेवल खूप भयंकर आहे. आणि त्यासाठी मग आपल्याला सर्वात पहिले काय असेल, सगळ्यात पहिले आपला नंबर टाकायचे. 1 2 3 4 5 आणि 6. चला मित्रांनो, लागा का मला 1 2 3 4 5 आणि 6. क्लिअर? मग 1 ला 1 घेतलं, 1 अधिक 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21. आता या सगळ्यांची बेरीज करा. 21 15 36 10 46 6 52 3 55 आणि 1 56. आणि मग सांगितल्याप्रमाणे 1 सोडून एकाची बेरीज करा. 1 सोडून एकाची बेरीज, पहिला आला 56. 56 ला घ्यायचं, 21 ला नाही घ्यायचं. मग 15 ला घेतलं. मग 15 ला घेतलं, 10 ला सोडून टाका, 6 ला घ्या. 6 ला 3 ला सोडून टाका, 1 ला घ्या. तर 56 15 61, 56 15 71 6 77, 77 प्लस 1 उत्तर आहे 78. पर्याय क्रमांक 3. बघा लेवल जे आहे ते जबरदस्त आहे. आणि या टाइपचे प्रश्न येणं म्हणजेच तुम्ही परीक्षा पास होण्यासारखं आहे बघा. राईट. त्याच्यानंतर सेकंड पार्ट जो आहे, आता हा पार्ट जो आहे त्रिकोणांची संख्या मोजत असताना, लक्ष द्या बघा. त्रिकोणांची संख्या मोजत असताना एखाद्या चौकोनामधला त्रिकोण काढायचा असेल तर सगळ्यात पहिले बघायचं की त्या ठिकाणी त्याचे कर्ण एकमेकांना दुभागले आहेत का. जर समजा
दोन्ही पण कर्ण एकमेकाला दुभागत असेल तर डायरेक्ट तुम्ही नंबर टाकायचा 1 2 3 4 आणि जेवढे नंबर आहेत त्या 4ची दुप्पट तुम्हाला करायची आहे 8. जसं की या ठिकाणी जर समजा आणखी एक डायग्राम घेतली आणि या डायग्राम मध्ये जर समजा तुम्हाला असा जर काही प्रयोग बघायला भेटला तर सगळ्यात पहिले बघायचं की कर्ण एकमेकाला दुभागलेले आहेत का. बाकी सगळं सोडून टाका हो. कर्ण बघा हा एक कर्ण आहे आणि हा एक कर्ण आहे. कर्ण एकमेकाला दुभागले नंबर टाका 1 2 3 4 5 6 7. बस शेवटचा अंक आहे 7 आणि 7 दुनी किती 14. 14 असेल तुमचा करेक्ट आन्सर. आणि सर जर समजा परीक्षेला असा प्रश्न आला तर सर आता नंबर टाकू का. नाही बाळा, आता तुझ्याकडे पर्याय नाहीये. आयुष्यामध्ये तुला इथं मेहनत घ्यावंच लागणार आहे. इथं काही शॉर्टकट्स आहेत. जर समजा नाही भेटला तर तुला इथं या ठिकाणी मोजणी करावंच लागणार आहे. राईट. मग हे सगळे डायग्राम जे आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका. सर संपूर्ण डायग्राम घ्या. असा डायग्राम टॉपिक होऊन जाईल की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लॉजिक बघायला भेटणार आहे बघा. राईट. तर क्लिअर आहे. तर मग आता या ठिकाणी बघा नंबर टाकायचे आहेत. नंबर टाका 1 2 3 4 म्हणजे या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत 4 दुनी 8. परत इथं परत काय असेल 1 2 3 4 4 दुनी 8. परत या पॉइंटला परत 8 आहे आणि इथं परत 8 आहे. तर मित्रांनो किती झाले 8 चोक 32 आणि पर्यायामध्ये आहे बरं ते. पर्यायामध्ये 32 हा तुमचा पर्याय आहे. पर्याय काय आहेत बघा 28 32 38 16. पर्याय आहेत 28 32 38 16. पोरगा अभ्यास करते आणि म्हणते माझ्या एवढा हुशार कोणीच नाही, मी पहिल्यापासून म्हणालो हुशार आहेच मी. आणि मग या ठिकाणी उत्तर तुमचं आलेलं आहे 32. पण भावांनो दोन डायग्राम एकत्र केल्यानंतर या ठिकाणी चेक करा. या पॉइंटला जर तुम्ही चेक केलं तर ही एक डायग्राम तयार होते आणि ही एक डायग्राम तयार होते. 2 झाले. या ठिकाणी जर परत चेक केलं तर इथं परत तुम्हाला 2 डायग्राम भेटतील. ही एक डायग्राम आहे आणि ही एक डायग्राम आहे. म्हणजे जे पॉइंट तुम्हाला दिसत आहेत बघा एक पॉइंट आहे हा, दुसरा पॉइंट आहे हा आणि तिसरा पॉइंट आहे हा. म्हणजे प्रत्येक या पॉइंटला 2-2 त्रिकोण ऍड होईल. 2 2 2 म्हणजे एकूण झाले तुमचे 6. एकूण झाले तुमचे किती असणार तर 6. पहिलेचे 8 चोक 32 8 चोक 32 आणि 32 प्लस 6 तर उत्तर आहे करेक्ट भावा 38. समजलं का रे. एक सगळ्यात पहिले काय केलं बघ याच्यामध्ये 1 2 3 4 4 2 8 4 2 8 4 2 8 4 2 8 चोक 32. पण ज्यावेळेस 2 डायग्राम एकत्र येतात त्यावेळेस त्यापासून तुमचा नवीन त्रिकोण तयार होते, नवीन डायग्राम तयार होते आणि मग त्या डायग्रामला काय असेल एकूण तुमचे झालेले आहेत किती. इथं एक वर त्रिकोण झाला हा मोठा आणि हा एक त्रिकोण झाला तर असे एकूण तुमचे काय असणार आहे 6 नवीन त्रिकोण तयार होतील आणि उत्तर आहे तुमचं 38. मग आता आपलं काय माहित पाहिजे बघा की कारण सगळ्या पुस्तकामध्ये किंवा सगळ्या व्हिडिओज मध्ये हे सगळ्यांनाच माहित आहे की असं केल्यानंतर एकूण त्रिकोणांची संख्या किती तर 1 2 3 4 तर 4च्या पुढची संख्या 4 पंचे 20 भागिले 2 उत्तर किती आहे 10 किंवा या सगळ्यांची बेरीज करा उत्तर आहे 10. मग याचं उत्तर 10 आहे तर एकूण 10 त्रिकोण आहे. मग पोराला काय येते एक्झामला असा प्रश्न येते आणि पोराला वाटतं की मला सगळंच काही यायले बरोबर आहे. हे बघा असा प्रश्न एक्झामला येतो बघा. सांगा त्रिकोणाची संख्या किती. पोरग परत काय असणार आहे 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 6 दोन्ही 12 सॉरी 6 6 7 42 भागिले 2 21 वर 21 आणि खाली 21 एकूण झाले 42. एकूण झाले 42. अरे भावा मी आता सांगितलं ना 2 डायग्राम एकत्र केल्यानंतर बघ आता हे 2 डायग्राम या 2 डायग्राम एकत्र केल्यानंतर हे तुमचा झाला एक त्रिकोण, त्याच्यानंतर हा झाला तुमचा दुसरा त्रिकोण, त्याच्यानंतर हा झाला तुमचा तिसरा त्रिकोण. म्हणजे वरची एक डायग्राम खालची एक डायग्राम या 2 डायग्राम तयार झाल्या आणि 2 डायग्राम तयार झाले की आणखी परत इथं 3 झाले 1 2 3 म्हणजे हा एक त्रिकोण हा 2 त्रिकोण आणि हा 3 त्रिकोण आणि या साईडला पण 3 त्रिकोण 3 आणि 3 6 झाले 21 21 42 प्लस 6 48. पोरगा म्हणते सर आता येऊ द्या
आता कोणाला येऊ द्या, जागेवर गाड करतो आणि मग परीक्षेला प्रश्न येते. सांगा मित्रांनो, याच्यामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे? 1 2 3 4 5 6. ठीक आहे, 1 2 3 4 5 6. चला कमेंट करायचं आहे. पोरग म्हणते मी आता शिकलो, मला आता कोणाची शिकायची गरज नाहीये. एवढं सगळं ज्ञान घेतल्यानंतर मी स्वतः क्लास टाकू शकतो. अरे भावा, असं हलकं फुलकं ज्ञान घ्यायचं नाहीये. मग काय करायचं? 1 2 3 4 5 6 7 असं टाकल्यानंतर सांगा, 7 8 56 भागले 2 28 आणि इथं 28. पोरग परत लागते का मला? इकडं 1 2 3 4, इकडं 1 2 3. अरे बापू, याच्यामध्ये रेष आहे का? रेष असेल तर हा त्रिकोण झाला ना, रेष असेल तर हा त्रिकोण झाला. पण आता रेष आहे का मध्ये? हे कोणता त्रिकोण होय तुझा? 1 2 3 4 चौकोन व्हायला की 4 पॉइंट झाले, चौकोन झाला. तर याचं उत्तर जे आहे ते 28 आणि 28 56 आहे. राईट. तर हे पूर्ण सेक्शन मध्ये असणार आहे. कमेंट करायला विसरू नका की सर परिपूर्ण डायग्राम टॉपिक घ्या, मग आपलं काय असेल की त्यामध्ये होऊन जाईल. जसं की हा पण सोपा प्रश्न आहे. 1 2 3 3 आणि 2 5 आणि 1 6. बस संपला. रेषा किती आहेत बघा? 1 2 आहेत, 1 2 3 आहेत. तर साइन त्रिक किती असणार आहे? 18 असेल तुमचा आन्सर. सिंपल. 1 रेष 2 रेष 3 रेष. किती आडव्या रेषा आहेत? 3 आडव्या रेषा आहेत. तर उत्तर आहे साइन त्रिक 18. इथं चेक करा. 1 2 3 4. तर 4 आणि 3 7 आणि 2 7 आणि 2 9 1 10. याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायला विसरू नका. आणि हा प्रश्न आलेला आहे सिंधुदुर्ग पोलीस भरती 2024 ला. राईट. त्याच्यानंतर आताच तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्या चौकोनातील त्रिकोणाची संख्या काढायची असेल तर सगळ्यात पहिले चेक करा की त्या ठिकाणी कर्ण एकमेकाला जर दुभागले असतील. जसं की बघा, हा मधला त्रिकोण जर घेतला, चौकोन घेतला, तर 1 2 3 4 5 6 7 8. 8 ची दुप्पट 16, म्हणजे इथं 16 आणि इथं 16. तर 16 दोन्ही किती झाले? 16 दोन्ही 32. पर्याय क्रमांक 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे. बरोबर. 1 16 वरचं 16, असे किती बी 16 येऊ द्या, उत्तर तुमचं काय असणार आहे? करेक्ट आहे. जसं की इथं बघा, 1 2 3 4 5 6 7 8. 8 दोन्ही 16, 16 1 16, 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48, 16 चोक 64 असेल तुमचं करेक्ट आन्सर. राईट. त्याच्यानंतर जे सुरुवातीचा पॅटर्न होता बघा, हा प्रश्न आलेला आहे एक्झामला, पण एसएससी ला हे पण प्रश्न आले आहेत. तर मे बी पॉसिबल, मला असं वाटलं की मुलांना फक्त एवढाच अभ्यास करून जमणार नाहीये, त्याच्या पुढे पण काहीतरी भयंकर असं असलं पाहिजे बघा. मग आता बघा, लक्ष द्या की या ठिकाणी तुम्हाला काहीच करायचं नाहीये. त्रिकोणामध्ये त्रिकोण किती आहेत? 4 आहेत. जसं की बघा, 1 2 3 4, 1 2 3 4. मग मधला एक त्रिकोण जर काउंट केला तर याला घ्यायची 4. बरोबर. मध्ये किती त्रिकोण आहे? 1, त्याला घेतलं 4. आणि नंतर प्लस 1 करायचा. बाहेरचा सगळ्यात मोठा जो आहे तो 5, आणि याचं उत्तर आहे 5. तुम्ही चेक करू शकता. SRPF 2 2024 ला आणि नागपूर शहर 2024 ला हा प्रश्न आलेला आहे. राईट. त्याच्यानंतर इथं सांगा, इथं ए झाले 4, याला झाले 4 आणि बाहेरचा 1. 4 आणि 4 8 आणि 1 9. सिंपल. त्याच्यानंतर इथं बघा, हे झाले 4. सेम टाईपचा प्रश्न आहे. याच्यामध्ये थोडं आणखी एक करेक्शन करायचं राहिलंय. इथं एक करेक्शन करून घ्या, याच्यामध्ये आणखी एक टाकून घ्या. राईट. आता सांगा, याला 4, याला 4, याला 4. 4 त्रिकम 12 अधिक 1. उत्तर किती आहे? 13. उत्तर 13. याच्यापेक्षा भयंकर अशा डायग्राम आहेत जे आपल्याला शोधून काढायचे आहेत. चला मित्रांनो, कसं वाटलं लेक्चर सांगा. आणि परिपूर्ण तुम्ही बघितलं असेल, झटकीपट कार्यक्रम असते आपल्याकडं. उगा रेंगाळत राहायचं नाहीये. या वर्षी लागायचं असेल तर भावांनो, ही बॅच जरूर घ्या बघा. 2026 च्या पोलीस भरतीमध्ये जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर स्पेशल अंकगणित बॅच आहे ती फक्त 99 रुपयाला आहे. राईट. आणि ऍप्लिकेशन आहे मॅथ्स बाय सचिन सर. आणि तुम्ही वाटल्यास तर या नंबरला तुम्ही काय असेल मेसेज पण करू शकता. आणि ही ऑफर आहे फक्त ना फक्त 3 दिवस आहे बघा. राईट. तर बाकीचा कार्यक्रम जे आहे ते पुढच्या लेक्चरमध्ये. आणि लाईक आणि कमेंट करायला प्लीज विसरू नका बघा. जेवढे जण बघितले तेवढ्या जणांना काय असेल 1 रुपयाचा एका प्रश्नाचा जरी फायदा झाला तरी तुम्हाला काय असेल त्या ठिकाणी लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. येस, संपूर्ण महाराष्ट्राला तमाम विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्यासारखं तुमच्याही जीवनामध्ये पराक्रमी दिवस आले पाहिजे आणि काहीतरी करण्याची जिद्द असली पाहिजे. ठीक आहे. तर बाकीचा कार्यक्रम देते पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना गुड बाय. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय शिवराय.